काँग्रेस व भाजप उमेदवारांचा बँड वाजवणार सुशीलकुमार पावरा। सुशीलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी आज 25 एप्रिल 2024 रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। उमेदवार म्हणून शपथ देखील घेतली आहे। नंदुरबार लोकसभा क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करणं, रस्ते खड्डे मुक्त करणं, व्यसन मुक्त करणं, 100 पैसा कायद्याची अंमलबजावणी करणं, 5वी व 6वी अनुसूची लागू करणं, 100 वनदावे मंजूर करणं, डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे असे अनेक उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत। भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणुकीचे ध्येय ठरलेले नाहीये। पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरवलेले जाहीरनामे व्हॉट्सअपवर फिरताना दिसतात। नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी भाजप व काँग्रेसचे ध्येय निश्चित नाहीये, परंतु आम्ही सर्व सामान्यांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवत आहोत। काँग्रेसचे उमेदवार गोवल पाडवी व भाजपच्या उमेदवार हिना गावित हे निवडणुकापूर्वीच बँड बाजे आणून गाजावाजा करतात। यांनी आधीच सर्वसामान्य जनतेचे बँड वाजवलेत। काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री केसी पाडवी यांनी धडगाव व अक्कलकुवा भागात 35 वर्षात भंगार रस्ते करून ठेवलेत। भाजपच्या हिना गावित नंदुरबार शहर ठिकाणी राहतात, तिथेही अद्याप कोकणी हिल सारख्या भागात रस्ते नाहीयेत। शहरातील रस्ते भंगार आहेत। काँग्रेस व भाजपवाल्यांनी जनतेचे व वाहनांचे आधीच बँड वाजवलेत। त्यामुळे नंदुरबार लोकसभा क्षेत्रातली जनता मतदानाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस उमेदवारांची बँड वाजवणार आहेत। आम्हीही याची आता बँड वाजवणार आहोत। ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। मी सुशीलकुमार जहांगीर पावरा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून बिरसा फायटर संघटनेतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नंदुरबार लोकसभा क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करणे, व्यसन मुक्त करणे, स्थलांतर रोखणे, रोजगार उपलब्ध करून देणे, 100% पैसा कायदा अंमलबजावणी करणे, 5वी 6वी अनुसूची लागू करणे, डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे असे उद्देश घेऊन ही निवडणूक लढत आहे। भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांचा नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी विकासाच्या दृष्टीने अजूनही जाहीरनामा स्पष्टपणे दिसत नाही। त्यांचा केंद्राने ठरवलेला जाहीरनामा व्हॉट्सअपवर फिरताना दिसतो। याचाच अर्थ त्यांचं विजन ठरलेलं नाही आहे, परंतु आमचं जे विजन आहे ते सर्वसामान्य लोकांचं जे काय ध्येय आहे ते धरून आम्ही ही निवडणूक लढत आहोत। भाजप व काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीपूर्वीच बँड वाजा करून गाजावाजा करत आहेत। त्यांनी जसं केसी पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी या भागामध्ये 35 वर्षामध्ये एवढे भंगार रस्ते करून ठेवलेत की आमच्या सर्वसामान्य लोकांचे त्या रस्त्यांमुळे आणि आमच्या वाहनांचे पूर्णपणे बँड वाजत आहेत। हिना गावित जिथं राहतात तिथल्या शहरातले रस्तेसुद्धा एकदम भंगार आहेत। यांनी सर्वसामान्य जनतेचे बँड वाजवून ठेवलेले आहेत। म्हणून आताची ही जनता आहे ही मतदानाच्या माध्यमातून या काँग्रेस व भाजप उमेदवाराच्या पूर्णपणे बँड वाजवणार आहे, यांचे 12 वाजवणार आहेत। आम्ही नक्कीच ही निवडणूक जिंकू अशी मला खात्री आहे।